साहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुख भंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंतानंद सिद्ध भगवान की जय। सिद्धांच्या पूजेमध्ये जे पुष्पांजली आहे त्याचा अर्थ बघतोय। म्हणायचं पाठ आहे का तुला बघायचं? त्रैलोक्येश्वर वंदनीय चरणा प्रापु श्रियं शाश्वतीं यानाराध्य निरुद्ध चंड मनसः संतोऽपि तीर्थंकरा सत्सम्यक्त्वविबोध वीर्यविशदा व्याभादताद्यैर्गुणैर्युक्तांस्तानि हतोष्टुवीमि सततं सिद्धान् विशुद्धोदयान्। काय सांगितलं अर्थ? त्रैलोक्येश्वर वंदनीय चरणः, जे काल असं लावला होता अर्थ आम्ही की 3 लोकाचे ईश्वर आहेत त्यांचे चरण वंदनीय आहेत, पण त्यांनी अर्थ कसा लावला वर्णिचिन्नी की 3 लोकाचे ईश्वर ज्यांच्या चरणाशी वंदन करतात, म्हणजे 100 इंद्र घ्या तर जे कोणी सगळे इंद्र आहेत म्हणजे 3 लोकाचे जे ईश्वर आहेत असे ते म्हणजे इंद्र, तर ते सगळे ज्यांच्या चरणाशी नमन करतात असे ते सिद्ध, त्यांना मी नमस्कार करतो किंवा त्यांची मी पूजा करतो। पुढे घेतलं की जे बसा की गोष्ट सांगणार आहे घेऊन या 5 मिनिटं 5 मिनिटं गोष्ट सांगते की ऐकून जावा म्हण बोलवा पोरांना बोलवा की गोष्ट सांगून पाठवते गोष्ट सांगून पाठवते। श्रुतपंचमी का करायची त्याच्यासाठी म्हणून त्यांनी सांगितली एक गोष्ट, नंतर सांगू चला। तर काय म्हणलं 3 लोकाचे जे ईश्वर आहेत तर ते ज्यांच्या चरणी नमन करतात वंदन करतात असे ते सिद्ध। पुढं घेतलं काय? प्रापु श्रियं शाश्वतीं, ज्यांनी शाश्वत श्री म्हणजे लक्ष्मी केवल ज्ञान लक्ष्मी अनंत वैभव रूपी लक्ष्मीची प्राप्ती केलेली आहे असे ते सिद्ध, त्यांना मी नमस्कार करतो। पुढं सांगितलं की ज्यांची आराधना केल्याने उद्दंड मन सुद्धा निरुद्ध होतं संयमित होतं किंवा काय म्हणायचं त्याच्यावर आपण त्याला वश करू शकतो असे ते सिद्ध, ज्यांची आराधना केली असताना मन सुद्धा शांत होतं म्हणा एका अपेक्षेने, तर त्यांची आराधना करणारे संत सुद्धा आहेत आणि तीर्थंकर सुद्धा आहेत। मग ते सुद्धा सिद्धांच्या आराधनेने सांगितलं की त्यांचं मन सुद्धा वश होतं, मग ते स्वभाव सिद्धाची आराधना करतात म्हणा किंवा बहिरंगामध्ये त्या सिद्ध भगवंतांची। कोणाची? तर ज्यांच्यामध्ये अनंत गुण प्रगट झालेले आहेत। कुठले? सम्यक्त्व, विबोध म्हणजे ज्ञान, वीर्य, विशद पाय तर इकडं लावा सगळीकडं, ज्ञान विशद झालेलं आहे, सम्यक्त्व विशद झालं म्हणजे क्षयिक सम्यक्त्व झालेलं आहे। नंतर अव्याबाधत्व, कशाच्या अभावात प्रगटलं? अव्याबाधता गुण कशाच्या अभावात? कुठल्या कर्माच्या अभावात अव्याबाधत्व प्रगटलं? तर वेदनीय कर्माच्या अभावाच्या निमित्तात अव्याबाधादी जे गुण सगळे प्रगट झाले त्यांनी जे युक्त आहेत असे ते सिद्ध
विशुद्ध उदयाला प्राप्त झालेले त्यांना मी सतत इह येथे तोष्टुवी मी, म्हणजे काय, स्तुती करतो. त्यांची मी सतत इथे स्तुती करतो, त्यांची आराधना करतो, त्यांना नमन करतो, त्यांच्यासारखं बनण्यासाठी म्हणून मी सगळा हा पुरुषार्थ करतो. म्हणून सांगितलं काय की सिद्धांना मुंग्या असतील एकदम निर्जरा करायला भेटले होते. काय सांगितलं, जितने भी आज तक सिद्ध हुए हैं और केवल ज्ञान रूप परिणमे हैं, उनकी आज भी वही स्थिति है कि ज्ञान स्वभाव को उपादान रूप से करके अपने उपादान रूप से परिणम रहे हैं. काल घेतलं होतं ना की तुम्हाला सिद्ध बनवणारे कोण आहे, तो कोण तुम्हाला सिद्ध बनवू शकतं, तर तिथं सांगतायत की उपादान तुमचं स्वतःचं आहे. ज्ञान हे ज्ञान स्वभावरूप उपादान आहे, त्याच्या रूपाने परिणमन कराल तर स्वतः सिद्ध होणार. और अरिहंत अवस्था से पहली अवस्था में शुक्ल ध्यान है, वहाँ भी निज को उपादान करके परिणम रहे हैं. ऐसे योगी जैसे आजकल विदेह क्षेत्र में पाए जाते हैं, तथा जो श्रुत ज्ञान से स्वतः परिणम रहे हैं, तथा उनसे भी नीचे गुणस्थानों में अप्रमत्त, देशविरत, अविरत अवस्था में है, वे भी यही काम कर रहे हैं. क्या कर रहे हैं, अपने ज्ञान परिणाम से परिणम रहे हैं. हां, म्हणजे म्हणूनच म्हणलं ना, तुमच्या उपादानाने तुम्ही सिद्ध बनणार आहे, बाहेर कोणी तुम्हाला सिद्ध बनवणारं नाही. मग त्यांनी एक असं पुढं चिंतन सांगितलं की जेवढ्या चांगल्या माणसाची सेवा करणार तेवढं चांगलं तुम्हाला फीडबॅक, काय म्हणतात, रिटर्न्स मिळतात. तर तिथं म्हणले तुम्ही काय करताय, सिद्धांची आराधना. आत्या सिद्ध म्हणजे श्रेष्ठ ना, मग श्रेष्ठ जेवढा पुरुष त्याची जेवढी तुम्ही उपासना करणार तेवढं फळ तुम्हाला चांगलं मिळणार असं सांगायचंय. तर काय चांगलं फळ मिळालं, तुम्ही सिद्धांची सेवा केली तर राजाची सेवा करणाऱ्याला जास्त वेतन, म्हणजे त्याला रिटर्न्स चांगले मिळतात. मग इथं तुम्ही सिद्धांची सेवा करताय तर तुम्हाला त्याचं फळ काय मिळणार. हां, तर म्हणून त्यांनी घेतलं की राजा सेवा करणाऱ्याला राजा बनवत नाही, राजा धन देईल, संतुष्ट करेल, पण राजा समान नाही बनवत. तसं म्हणलं की हां, त्यांच्या शेजारी बसवणार. म्हणून त्यांनी घेतलं इथं की लोक में बड़े पुरुष का जो सेवक होता है वह अनेक व्यक्तियों द्वारा आदर पाता है. जसं म्हणलं ना, PM मोदीचा PA असेल त्याला पण लोक धरून उचलून धरतात. कोण प्राईम मिनिस्टरचा PA म्हणल्यावर असं ते काय झालं होतं, राजीव गांधीचे PA होते कोणते, नवलगुंदकर. मग ते आम्ही ज्या गावात गेलतो ना, विहार करत असताना एक दिवस गेलतो त्या गावामध्ये, तर तिथले लोक नवलगुंद नाव होतं त्या गावाचं, नवलगुंद, कर्नाटकमध्ये. तर तिथं लोक गेल्यावर सगळी लोक आम्हाला तेच सांगायला लागले, ते नवलगुंदकर होते ना, ते राजीव गांधीचे PA होते. काय आमचा प्रश्न नाही आहे, काही संबंध नाही बरं का, पण म्हणजे त्याची किती प्रसिद्धी. म्हणायचे की म्हणजे जेवढ्या मोठ्या आदर युक्त व्यक्तीचं तुम्ही सेवा करताय तर तसा आदर तुम्हाला पण मिळतो. म्हणून सांगतायत की तसा मोठ्या मोठ्यांकडून आदराला तो प्राप्त होतो. फिर भी स्वामी के समान आदर नहीं पाता. शेवटी PM तो PM आणि PA तो PA. किंतु सिद्ध भगवान की सेवा पूजा में यह बात नहीं है. सिद्ध का पूजक सिद्ध पद को प्राप्त हुए सिद्धों के समान
इंद्रों द्वारा पूजित होता है और शाश्वत लक्ष्मी को प्राप्त करता है. काय म्हणले? सिद्ध स्वयं सिद्ध होतो. जो सिद्धांची सेवा करतो तो सिद्ध पदाला प्राप्त होतो. त्यांच्यापेक्षा कमी नाही किंवा त्यांच्या समोरच बसतो असं नाही, तर त्यांच्या समान पदाला प्राप्त होतो. तसं नसते. अलौकिकामध्ये ही गोष्ट आहे. विशुद्ध ज्ञान की परिणति में आ जाना ही शाश्वत लक्ष्मी का प्राप्त होना है. म्हणजे शुद्धोपयोगाला प्राप्त होणं हीच शाश्वत लक्ष्मी आहे. असं म्हणू नका की केवळ ज्ञान किंवा सिद्धपद ही शाश्वत लक्ष्मी हे नाही सांगायचं. आता वर्तमानात सुद्धा तुम्ही स्वतःला जाणताय तर ती तुम्हाला शाश्वत लक्ष्मी प्रगट झाली. इस विशुद्ध ज्ञान की आराधना करके सिद्ध होते हैं. तो सिद्ध होने में पहले तो त्रैलोक्य के ईश्वरों द्वारा वंदनीय हुए और शाश्वत श्री को प्राप्त किया और पीछे निरुद्ध चंड मन हुए. म्हणजे उद्दंड मनाला त्यांनी शांत केलं, संयमित केलं. जिस सिद्ध की आराधना करके यह मन स्थिरता को प्राप्त हुआ, क्योंकि चंचल वस्तु का आश्रय लेकर तो मन रुक नहीं पाता, निश्चल का आश्रय लेकर कहीं निश्चल होता है. तो निश्चलता के लिए निश्चल स्वरूप उस सिद्ध भगवान की ही आराधना की जाती है. उनके आश्रय से उपयोग में स्थिरता आती है, निश्चलता आती है. लौकिक पदार्थों में भी मन रुकता है, लेकिन ऐसा ऊपरी तौर पर देखने से मालूम पड़ता है, किंतु वहाँ रुकता नहीं है, निश्चल नहीं होता, चंचलता बनी रहती है. म्हणजे जरी तो संसारामध्ये अडकलेला दिसतोय, जरी सगळं व्यापार धंदा आदी करतोय, सगळ्या गृहस्थीमध्ये रचपसलाय, तरी सुद्धा दिसतोय फक्त, पण असत नाही. म्हणूनच की त्याच्यामध्ये चंचलता राहती त्याची, पण आहे निश्चल कुठं, जरी त्यात दिसतोय तरी सुद्धा निश्चल स्वभावामध्येच आहे. बाहेरच्या त्या वस्तूंमध्ये चंचलच राहणार उपयोग. यदि रुक जाए तो निर्विकल्पता आ जानी चाहिए, तो होती नहीं है. म्हणजे जर स्वभावात नाही अडकला तर नियमाने बाहेर भटकतो. म्हणून सांगितलं की स्वभावाच्या आराधनेसाठी तुम्हाला गायडन्स पाहिजे, म्हणून श्रुताची रचना झाली. मग ते आम्हा नेहमी सांगतात ना, ग्रंथ नाम सार्थक. सगळ्या ग्रंथांच्या नावातून अध्यात्म आहे. सांगा, षटखंडागम ह्या नावामध्ये काय अध्यात्म आहे? खंड, षटखंडागम. यात आम्हाला विचारलं, म्हटलं सगळ्या ग्रंथांवर आपण नाव टाकतोय, म्हणजे एक प्रश्न विचारला होता हो तिथं की धरसेनाचार्यांनी पुष्पदंत आणि भूतबलींना आगम दिला, अध्यात्म का नाही दिला? हां, तर त्यांनी सांगितलं की त्यांची परीक्षा केली ती त्याच्यासाठीच की त्यांच्यामध्ये ती कला आहे. आगमरूपी शब्द दिले तर त्यांचा अनुभवातून ते अध्यात्म काढणार हे कळलं, म्हणून तर त्यांना पास केलं. तर त्यांच्याविषयी थोडंसं चांगलं ऐकलं होतं मी, ते बघू की म्हणजे एवढंच आपल्याला माहिती की ते दोघं जण गेले त्या धरसेनाचार्यांकडे वगैरे, तर त्याच्या आधीची थोडीशी स्टोरी त्यांनी चांगली घेतली होती. म्हणजे मला कुठं आधार माहीत नाही आहे, पण ऐकलेले सांगते की महावीरांचा अंत झाला केव्हा, म्हणजे निर्वाणाला प्राप्त झाले केव्हा, चतुर्थ काळ संपायच्या आधी 3 वर्ष 8 महिने 15 दिवस असं काहीतरी काळ होता, शेष होता अजून. ॲक्च्युली चतुर्थ काळाच्या शेवटपर्यंत राहायला पाहिजे होते, पण हे अवसरपिणीचा दोष, त्यामुळं लवकर संपलं तीर्थ. तिथून 3 वर्ष अगोदर तीर्थंकरांचा विरह झाला तेवढ्या लवकर. मग ते त्यांच्यानंतर सांगितलं की अनुबद्ध केवली झाले, मग श्रुत केवली झाले, आणि त्यांच्यानंतर काय अंगाचे पूर्वाचे कोण कोण ज्ञाता होते ते राहिले. तर त्यांच्याकडून आपल्याला दिव्यध्वनी पुढं पुढं सरकत आली इथंपर्यंत. पण तेव्हा सांगितलं की एक पाठी असल्यासारखं सगळे, त्यामुळं काय म्हणायचं, शब्दातून कानातूनच ऐकून सगळं ग्रहण होत होतं.
त्यामुळे त्यांनी तिथे श्रुतज्ञान म्हणजे हे श्रुतज्ञान घेतलं, जे काय ग्रहण केलं. हां, म्हणजे त्यांनी जी काही जिनवाणी पास केली ते श्रुतज्ञान, ती श्रुताची धारा, ते होतं कानाच्या द्वारेच ऐकून होत होतं. त्यामुळं त्याला म्हणून त्याला श्रुतज्ञान म्हटलं. म्हणजे आपण ह्याला श्रुत म्हणतोय किंवा मतिश्रुत रूपाने श्रुत म्हणतोय, तर त्यांनी असं घेतलं की ऐकून जे काय ते ग्रहण करायचे तर तशा रूपाने श्रुत जिवंत होतं. पण नंतर सांगितलं की किती 683 वर्ष गेली महावीरांनंतर, आणि तेव्हा झाले हे धरसेनाचार्य. आणि मग त्यांना समजलं की असा विकल्प आला की ज्ञान कमी होत चाललंय, तर त्याला लिपिबद्ध करायला पाहिजे. कोणाच्या लक्षात राहतंय नाही राहत तर सगळ्यांपर्यंत ते टिकायला पाहिजे. ह्याच्यासाठी ते एक दिवस गिरनारच्या गुफेमध्ये ध्यानाला बसले होते म्हणे. आणि मग त्यावेळेस त्यांना असा विकल्प आला की आपलं हे कोणापाशी तर फॉरवर्ड करायला पाहिजे, कारण त्यांचं आयु पण अल्प राहिलं होतं. आणि मग त्यांनी त्यांचं पण ज्ञान किती होतं, ॲक्च्युली ते निमित्त ज्ञानी होते, विशेष ज्ञानी होते, पण तरीसुद्धा सांगितलं अंगाचं पण अंश मात्र ज्ञान होतं त्यांच्याजवळ. म्हणून म्हणलं की त्यांनी ते कोणाकडं विचारायचं, कुठून मागवायचे शिष्य, तर म्हणून आत्ता सांगितलं ना त्यांनी की यती संमेलन व्हायची तिथं. त्यावेळेस काय ते युग प्रतिक्रमण चालायचं, आणि त्यावेळेस असे हजारो किलोमीटरपासून येऊन हजारो त्यागी एकत्र येऊन ते संमेलन करायचे, चर्चा करायचे, कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या. अशा 5 वर्षांनी असं काहीतरी सांगितलं त्यांनी. तर दर 5 वर्षांनी असं संमेलन व्हायचं. तर अर्हत बली नावाचे आचार्य होते, आणि त्यांच्याबरोबर तिथं एक मुनी संमेलन होणार होतं, यती संमेलन. म्हणल्यावर तिथं ह्यांनी निरोप पाठवला धरसेनाचार्यांनी की असं माझा विकल्प आहे, आणि मला पात्र असे 2 मुनी पाठवा, कोण असतील ते. आणि मग हे सांगितल्यावर एक दिवस त्यांना स्वप्न पडलं धरसेनाचार्यांना. आणि काय झालं, स्वप्नामध्ये 2 बैल त्यांना प्रदक्षिणा करतायत असं दिसलं म्हणे. तर मग त्यांनी ते निमित्त ज्ञानातून जाणलं की जे कोणी येणार आहेत ते पात्र जीव आहेत असं. आणि नेमकं त्याच दिवशी त्यांचं दोघांचं आगमन झालं. त्यांचं नाव काय होतं दोघांचं म्हणे, एकाचं नाव होतं सुबुद्धी आणि दुसऱ्याचं नाव होतं नरवाहन. असे ते मुनी होते आत्या. म्हणजे आपण भूतबली आणि पुष्पदंत म्हणतो ना, तर त्यांनी ती 2 नावं सांगितली. कुठली? सुबुद्धी आणि नरवाहन नावाचे 2 मुनी होते. नरवाहन राजा असते, सुबुद्धी एक सेठ असते. मुनी होते जे तिकडे आले होते. बरं, दोघं दीक्षा घेतली आणि मग खूप ज्ञानी मग ते माहिती आहे की त्यांना मंत्र दिला एक साधनेसाठी म्हणून. कुठला मंत्र दिला ते नाही सांगितलं का? मला वाटलं नमोकार मंत्रच त्यांनी असं काय विस्कटून दिला होता का? हो की हां, बरं. त्यांनी मंत्र दिला आणि ते सांगितलं की त्याची सिद्धी करा म्हणून सांगितलं. मग त्यावेळेस त्यांनी ती सिद्धी केली, उपवास करून बसले. तर ती जी देवी प्रगट झाली ती माहिती आहे, एक होती ती तिरळी होती आणि दुसरी होती तिचे दात जास्त होते किंवा काय चढलेले होते असे काय. आणि मग त्यांना समजलं की काहीतरी मंत्रामध्ये आराधनेमध्ये चूक झाली आहे. आणि मग जे जास्त मात्रा होते ते कमी केल्या आणि कमी होतं ते जास्त केल्या, असं करून बघितल्यावर ते त्यांना त्यातून शोध लागला. मग ज्या मुनींना ती तिरळी देवी प्रगटली होती ना, तर त्यांनी जेव्हा करेक्ट केलं त्या मंत्राला आणि मग ते जे देव आले, देवी आल्या त्यांच्या समोर झाल्यावर, सिद्धी झाल्यावर, तर ते व्यंतर वगैरे होते आणि अशा त्या भूत आदींच्या द्वारे त्यांची पूजा केली गेली, त्यांची भक्ती केली गेली. तर ते मुनी शरीराने निर्बळ होते आणि मग ह्या सिद्धीच्या निमित्तात त्यांना बलाची पण प्राप्ती झाली. म्हणून धरसेनाचार्यांनी त्यांचं नाव ठेवलं भूतबली. असं एक मागचं थोडीशी त्याची स्टोरी. हां, आणि दुसरे मुनी होते त्यांच्यासमोर ती काहीतरी दात विस्कटलेली अशी ती रचना असलेली देवी प्रगट झाली होती.
मग त्यांच्या त्यानंतरच्या प्रयासाने जे काय देव आणि देवी समोर आल्या, विद्या प्रगट झाल्या, तर त्यांनी सांगितलं की त्यांचे सुद्धा दातांची रचना तशी होती त्या मुनींच्या, म्हणजे विस्कटलेले होते असे काहीतरी अव्यवस्थित दातरचना होती. तर त्या ज्या देवी प्रगट झाल्या त्यांनी त्यांची पुष्पासमान दाताची रचना केली आणि म्हणून मग तिथं आचार्यांनी नाव ठेवलं पुष्पदंत. आणि मग तिथं जय जयकार झाला की पुष्पदंत आणि भूतबली आचार्यांच्याकडून नाही, ते दोन आचार्य त्यांना पात्र जाणून धरसेनाचार्यांनी त्यांना आपली विद्या प्रदान केली. मग अनेक दिवस त्यांच्याकडे अध्ययन झाल्यावर या दिवशी त्या अध्ययनाचं नाही, अजून ते अध्ययन पूर्ण झाल्यावर ज्या दिवशी झालं त्याच दिवशी आचार्यांनी आज्ञा दिली तुम्ही आजच्या आज इथून विहार करायचा. का शिकले फक्त तेच की अध्ययनच म्हणले की ज्या दिवशी अध्ययन पूर्ण झालं त्याच दिवशी आज्ञा दिली गुरूंनी की तुम्ही इथून विहार करून जावा. का बरं? कारण त्यांना हा विकल्प आला की हे माझी सेवा करण्यामध्ये अडकणार आणि मग जे माझा उद्देश आहे की ज्ञानाचा पुढं प्रचार करायचा आहे, पुढं सरकवायचं आहे, तर तो उद्देश राहील बाजूला. मग ह्याच्यासाठी त्यांनी माझ्यामध्ये अडकवू नयेत किंवा ह्याच्यामध्ये त्यांचा वेळ जाऊ नये ह्याच्यासाठी म्हणून त्यांनी आज्ञा दिली आणि ते विहार करून पुढं गेले. आणि मग सांगितलं तिथं ते कुठं अंकलेश्वरला ना, कुठं बसले होते? अंकलेश्वरला त्यांचा चातुर्मास, हां तिथं चातुर्मास झाला. आणि मग दोघांनी एकमेकांशी डिस्कशन केलं, भूतबली आणि पुष्पदंत आचार्यांनी, की कशा रीतीने रचना करायची, काय लिहायचं वगैरे. आणि मग त्यातून जे पुष्पदंत आचार्य होते त्यांनी 5 खंड रचले आणि भूतबली आचार्यांनी एका खंडाची रचना केली. त्यांनी सुरुवात एकच फक्त केलं, एक पहिलं जीवस्थान आणि बाकीचे पुढचे 5 खंड सगळे पुष्पदंत आचार्यांनी रचले. सगळे जास्त रचना पुष्पदंतांची. मग त्या षटखंडाची लिपिबद्ध रचना झाली. मग ते सुद्धा त्यांनी एवढं सांगितलं की ते लिपिबद्ध करायला सुद्धा त्यांना किती कष्ट. हां, आणि ते पण कसं बोरुनी वगैरे, शाई पण नसायची, कशाने लिहायचं? हां, बुडवलं कशात? पण ते लिहिणार कसं? वाळलेली पानं ही केली आणि त्याची शाई तयार केली आणि त्यांनी लिहिलं. हां, हो की ताडपत्रीवर. पण शाई तुम्ही दिली का, नेऊन दिली का त्यांना? ते कशाने लिहिले हे विचारायला असं सांगितलं. हां, तर त्यांनी पुढं सांगितलं की किती त्यांच्यावर संकट आली जेव्हा त्यांनी ते लिहिलं ना. तर म्हणले त्या जंगलामध्ये वारं सुटले, पाऊस सुटला, पूर आले, किती ठिकाणी ते त्यांचं सांभाळायची वेळ आली त्यांना. म्हणजे त्या श्रुताची रक्षा त्यांना करणं म्हणजे फार अवघड झालं होतं. आणि मग त्यातून त्यांनी रक्षा करून पूर्ण झालं जेव्हा ग्रंथ, त्यावेळीस ते इतरांना द्यायचं, फॉरवर्ड करायचं तर कसं? तर म्हणले की तेव्हा कागद म्हणजे अशुद्ध मानलं जायचं, त्याच्यावर छापायचं नाही म्हणून सांगितलं. मग कसं द्यायचं पुढं? तर म्हणले दुसऱ्यांनी लिहून काढलं परत पूर्ण ग्रंथ असंच ताडपत्रीवर. आणि मग ते कन्नडमध्ये रचना झाली, म्हणजे कर्नाटकाला पाठवलं ते आणि मग तिथं कन्नडमध्ये ते लिहिलं गेलं, धवला टीका. आणि शांतीसागर महाराजांना कळलं की त्याला कीड लागली, काय काय त्यातले शब्द खाल्ल्याच्या किड्यांनी. मग मी पुन्हा म्हणजे परत सगळं नाही छापलं. मग नंतर त्याचं नंतरच्या आचार्यांकडून, कोण विद्वानांकडून वगैरे त्याची रक्षा करण्याच्या उपायासाठी म्हणून ते ग्रंथ छापले गेले, जे की आज आपल्यापर्यंत आले. आणि मग जी रचना झाली ती कधी पूर्ण झाली तर तो दिवस होता ज्येष्ठ शुक्ल पंचमी, म्हणजे हा श्रुतपंचमीचा दिवस. मग त्या दिवशी श्रुताचा अवतार झाला म्हणून त्यांनी नाव टाकलं श्रुतपंचमी. तर म्हणजे म्हणलं ना की पंचमी काय काढायचं, मी म्हटलं आम्हाला अर्थ हो की
म्हणजे आता षटखंड आगमचा अध्यात्म अर्थ काय असं विचारलं हो. सगळ्या ग्रंथांच्या नावावर आम्हांनी प्रवचन केलेत ना असे, सगळ्यातून अध्यात्म सांगितलंय. सांगा षटखंड आगम काय हो अर्थ? 6 खंड मध्ये असं काय सांगताय काय चेल ना? हॅलो. सहा द्रव्य नाही, षटखंड मध्ये द्रव्य कसं येणार हो? काय पड मग भाग काय? हा तेच की काय भाग. तर काय सांगितलं की म्हणजे आम्हानी नाही सांगितलं, आम्हा म्हणून होत्या, फक्त आम्हानी सांगितलं की अनुभूती अर्थ काढा. कसं काढायचं सांगा आता. म्हणजे म्हणलं की 6 खंडांमध्ये गेलात तरी सुद्धा प्रयोजनभूत आगम चो बाजूने गमगच्छ म्हणजे जाणणे हाच अर्थ आहे. म्हणजे 6 खंडामध्ये तुम्हाला काय निघणार आहे? प्रयोजनभूत वस्तू, सारभूत तर आपला शुद्ध आत्मा, आणि त्याला जाणणं, त्याला प्राप्त होणं हेच त्या शास्त्राचं ग्रंथाचं प्रयोजन आहे. म्हणून कुठल्याही अनुयोगातून वाचा त्या ग्रंथाला, पण त्यातून सार हाच काढायचे की तुम्हाला आत्माच शुद्धात्माच आपल्यासाठी उपादेय आहे, प्रयोजनभूत आहे, त्याला सोडून अन्य कोणी नाही. मग त्यांनी एकाने विचारलं की श्रुताची रक्षा करायची तर तेव्हा गरज पडली श्रुताची रक्षा करण्याची, कारण श्रुत डिस्प्लेस होतं तर कुठं पण गेलं म्हणा, किंवा त्याला धारण करणारे नाही राहिले, म्हणून तेव्हा रक्षा करायची गरज पडली, म्हणून त्यांनी श्रुतपंचमी केली. तुम्ही आज का करताय हो? आपली रक्षा करायची दिवस. होय, आत्म्याला जाणायचं स्वतःच्या पहिला शब्द शुद्ध स्वानुभव पूजन मध्ये पण श्रुतपंचमी पर्व अति पावन हे श्रुतके अवतार का. पुढं काय? स्वानुभव प्रत्येक पूजन म्हणजे अष्टद्रव्यामध्ये हा शुद्ध स्वभाव. बरोबर. तर काय सांगायचंय की तेव्हा तर उलट गरज नव्हती म्हणलं तर चालतंय, कारण त्यावेळेस ज्ञानी लोक असे होते की काय म्हणायचं, ते ज्ञानामध्ये रक्षा करत होते. तुमच्यासाठी हे सगळे कागद आणि हे शास्त्र याची रचना करून त्याला सांभाळायची वेळ आली आहे, पण त्यावेळेसचे जीव सगळे कसे ऐकणार, तर ज्ञानामध्येच ते 1 पाठी असल्यासारखे, 2 पाठी असल्यासारखे, त्यामुळे ते ज्ञानात रक्षित करून ठेवत होते जे काय वाणी ऐकली ती. आणि आपण काय करतोय, जे वाचायला मिळालं, ऐकायला मिळालं, त्याचं सुद्धा संवर्धन करत नाहीये किंवा त्याची रक्षा करत नाहीये. म्हणून सांगितलं काय की विद्या किंवा ज्ञान त्याचं काय मोल आहे, याच्यासाठी सांगितलं की विद्या हे सर्वश्रेष्ठ धन आहे. असं म्हणून एक छोटी कथा सांगितली त्यासाठी की एक राजा होता आणि तो कुठं गेला, जंगलमधून कुठंतरी चालला होता, शिकारीला गेला का काहीतरी, आणि रस्ता चुकला आत्या. तर ते रस्ता चुकल्यावर काय केलं तरी त्याला रस्ता मिळेना, आणि त्याच्याजवळचं काय खायचं प्यायचं होतं ते सगळं संपलं. म्हटल्यावर एके ठिकाणी तो बसला होता वाट बघत की कोणीतरी मिळेल, रस्ता दाखवेल वगैरे. तर नेमकं तिथं त्याला 3 मुलं खेळत असताना दिसली. त्या 3 मुलांना त्यांनी बोलवलं आणि विचारलं की तुम्ही इथं कुठून आला, आणि तुमचं घर कुठं आहे, मग रस्ता कुठं आहे, मला राजमहालाला जायचं आहे वगैरे. मग त्या 3 मुलांना दिसलं की तो राजा आहे असं काय, आणि मग त्यांनी पहिल्यांदा त्याची भूक शांत करण्यासाठी आपल्या घरातून त्याला खायला आणून दिलं आणि त्याचं मन तृप्त केलं पहिल्यांदा. मग ते खुश झाला राजा, आणि मग त्याला त्या 3घांनी मिळून रस्ता दाखवला आणि ते राजमहालाकडे गेले. राजा तिथून जंगलातून बाहेर पडला आणि महालाकडे गेला. मग गेल्यावर राजाला वाटलं की त्या 3घांवर
काय म्हणायचं, त्याचे उपकार आहेत आपल्यावर, तर त्यांना त्याला काहीतरी द्यावं तिघांना. म्हणून त्या तिघांना त्यांनी बोलवलं दुसऱ्या दिवशी राजदरबारामध्ये आणि म्हणला तुमच्यावर मी खुश आहे. म्हणला मागा तुम्हाला काय पाहिजे ते. मग ते तिन्ही पोरं लहान ना, आता काय म्हणायचं, असं खुश झालं एकदम, आपल्याला काहीतरी देणार म्हणलं आणि राजा देणार म्हणजे काय थोडी कमी देणार, भरपूर देणार म्हणल्यावर ते विचार करायला लागले तिघं पण. आणि मग आता पहिला विचार करतो आणि सांगतो की म्हणला तुम्ही देणारच असला तर मला एकदम लक्झुरियस लाईफ पाहिजे. म्हणजे काय, मोठा बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, सगळे नोकर चाकर पाहिजेत, असं मला एक जीवन पाहिजे. म्हणला मला ती सगळी सुखसोयी द्या. मग राजा काय तथास्तु, म्हणजे तथास्तु नाही म्हणजे राजा म्हणला मान्य, त्याला दिलं. दुसरा होता, त्याला विचारलं तुला काय पाहिजे. मग त्यांनी सांगितलं मला भरपूर धन पाहिजे, म्हणजे मला लाईफमध्ये जास्त कष्ट करायला नाही लागावेत किंवा ते धन मला आयुष्यभर पुरावं असं एवढं धन द्या. राजा म्हणला ठीक आहे, आता काय देतो म्हणून सांगितलं म्हणल्यावर मागं सरकणार नाही. म्हटल्यावर राजाने त्याला ते दिलं, दुसऱ्याला धन दिलं. मग तिसऱ्याला बोलवलं तर तो मौन बसला. मग त्याला विचारलं तुला काय पाहिजे. मग तो अजून विचारच करत होता. मग त्यांनी सांगितलं की मला खूप शिकायचं आहे, त्यामुळं तुम्ही मला एखाद्या अशा चांगल्या गुरुकुलामध्ये ठेवा, तिथं मला स्थान द्या की जिथं मला शिकायची संधी मिळेल, मला विद्येची प्राप्ती होईल असं. मग राजाला आवडलं ते त्याचं बोलणं आणि राजाने सगळ्यात चांगलं कुठं बेस्ट गुरुकुल आहे अशा ठिकाणी त्याला शिकायची सोय केली. त्याचा सगळं खर्च तिथला त्यांनी चालवला. आणि मग कालांतराने काय झालं, तिघं मित्र परत भेटले आणि राजाने बोलवलं तर दिसलं की पहिले दोन मित्र दरिद्री झाले होते, भिकारी झाले होते आणि हा तिसरा होता तो संपन्न होता. मग त्यांनी विचारलं त्या राजाने की म्हणले असं कसं हाल झालं तुमचं, तुम्ही तर दोघं एवढ्या चांगल्या लाईफमध्ये होतात. मग ते तिसऱ्याने विचारलं दोघांना की तुमचं धन कुठं गेलं, काय झालं तुमच्याबरोबर, असं कसं काय. मग त्यावेळेस पहिल्याने सांगितलं की मी घर जे मागितलं होतं खूप मोठं आलिशान घर होतं, पण नेमकं त्या गावामध्ये पूर आला आणि त्यामध्ये माझं घर सगळं पत्तों की काय म्हणायचं, डह गया, काय म्हणायचं ते भजनाची लाईन, पत्तों की तरह डह गया. म्हणा की पत्ताच म्हणले की तर ते तसं ते माझं घर सुद्धा पडलं आणि माझं सगळं, मी रस्त्यावर यायची वेळ आली, मला सगळं त्यामध्ये वाहून गेलं आणि मला नुकसान झालं फार. त्यामुळं मी या स्थितीत आहे आज. दुसऱ्याला विचारलं तुला काय झालं, तुला तर एवढं धन दिलं होतं. तो म्हणला ते धन आहे म्हणून मी श्रम विसरलो आणि त्यामुळं धन किती दिवस टिकणार. म्हणला रोज खर्च करत 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 ते एक दिवस संपलं आणि त्याची वृद्धी होत नसल्यामुळं ते या परिस्थितीला मला यावं लागलं. आणि तिसरा होता तो एकदम संपन्न होता. मग त्याला विचारलं तुझ्याजवळ तर तू तर धन पण नाही मागितलं, तू कसं काय असा. तर त्यांनी सांगितलं ज्या गुरुकुलामध्ये मला राजाने ठेवलं ते गुरुकुल एवढं सुंदर होतं, एवढं मला चांगली विद्या तिथं मिळाली की त्याच्या जोरावर मी विद्वान झालो, पंडित झालो. आणि मग माझी विद्वत्ता बघून एका राजाने मला हायर केलं, त्याच्या राजदरबारामध्ये बोलवलं आणि तिथं राजपंडित म्हणून नियुक्त केलं. आता काय होतं मग, त्यामुळं त्या राजपंडिताच्या पदवीमुळं कधीच मला कशाची कमी पडली नाही आणि मेन मला जे पाहिजे होतं त्या ज्ञानाची वृद्धीच होत गेली. कारण तिथं जे येणारे सगळे होते विद्वान तर ते काय म्हणायचं डिबेट करायला असणार, काहीतरी नवीन नवीन प्रश्न काढणार आणि मग त्यातून मला अशी संधी मिळायची आणि त्यामुळं माझ्या ज्ञानामध्ये एक चॅलेंज यायचं नेहमी आणि त्यातून माझी ज्ञान वृद्धिंगत होत गेलं. आणि म्हणून माझी संपन्नता आज तुम्हाला दिसते अशी. म्हणून सर्वश्रेष्ठ धन कुठलं ह्याच्यासाठी सांगितलं की विद्या हेच सर्वश्रेष्ठ धन आहे. मला एवढंच कळलं की विद्याधन हेच सर्व धनामध्ये श्रेष्ठ आहे. छान.
बाकीचं जे आहे ते दिल्यावर संपतं म्हणला तुम्ही, पण विद्या हे असं धन आहे की जे दिल्याने वाढतं आणि जे संचय केल्याने नष्ट होतं. दुसऱ्याला मिळू नये, समजू नये या बुद्धीने जर तुम्ही ज्ञानाचं ग्रहण करायला लागला तर त्या ज्ञानाला कीड लागणार. आणि तेच तुम्ही ज्ञानाचा म्हणून म्हणलं ना की जिनवाणीची रक्षा कशी होणार आहे हो, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही स्वतः हा संकल्प करा की आजच्या श्रुतपंचमीपासून पुढच्या श्रुतपंचमीपर्यंत मी हा एक ग्रंथ पूर्ण करणार. असं आपण एक संकल्पित होत नाही. काय विजू काकी चला म्हणा, मी एक ग्रंथ 1 वर्षामध्ये पूर्ण करणार. चला म्हणा, कुठलं म्हणायचं ते म्हणा, आम्हाला काय त्याच्याबद्दल. हां वाचूनच घे, मग काय लिहिता का काय आता लिहा, चांगली गोष्ट आहे. आज एक म्हणजे नियम घेतला की एक ग्रंथ वाचायचा आणि लिहून काढायचं. बरं लिहा. हां बरं वाचा, आम्ही तुम्हाला वाचच म्हणलं की वाचन सुद्धा करत नाही आपण त्याच्यावर. बर मोक्षशास्त्र घेतलंय वाचायला ना, तर ते 1 वर्षामध्ये पूर्ण करा. आपण काय करतोय, कधी वाचलं कधी नाही वाचलं असं नको. म्हणून म्हणले ना बंधन घाला तुम्ही, एवढ्या दिवसात मी हे पूर्ण करणार. होत नाही, पूर्ण होत नाही. बर असू दे. काय म्हणायचंय मला की असं आपण स्वतःला बंधन घातलं तर एक आपण त्यानुसार कार्यकारी राहतो त्याच्याविषयी. नाहीतर मग त्यांनी कसं नियम केला होता तसं करायचं, एक वस्तू मी खाणार नाही हे शास्त्र संपेपर्यंत. तर म्हणून म्हटलं की शब्दाचार, कालाचार म्हणजे मला म्हणायचंय की तुम्ही जे काय स्वतःशी ठरवणार तर ते पूर्ण करण्यासाठी म्हणून करा. उपदान म्हणजे काय, वारंवार अध्ययन करणं हे उपदानाच्या. लक्षात ठेवा म्हणजे आता एवढं ग्रंथ पूर्ण होईपर्यंत काहीतरी संकल्प करायचा हे सोडणार. त्यालाच म्हटलं उपदान. चला सोडा, काय सोडता पटकन, म्हणजे तरच तुम्ही ते शास्त्र पूर्ण करणार, नाही तर नाही करणार. तर एक ग्रंथाचं आद्योपांत स्वाध्याय केला तर आपल्याला तत्व समजणार आहे, वस्तुव्यवस्था समजणार आहे, त्याच्यातून आपल्याला आपला आत्मा उपादेय आहे हे समजणार आहे. आणि त्यांनी हे सांगितलं की जिनवाणी माता अशी असती की मातेप्रमाणे तुमचं रक्षण करणार आहे. तर म्हणले सगळेजण मिळून घरामध्ये स्वाध्याय करा, जेणेकरून एकमेकांच्या चर्चेनी ना, म्हणजे आपण इतर वेळेस एकत्र बसत नाही, बोलत नाही, पण तेवढ्या निमित्तात तरी चर्चा होईल आणि एकमेकांचे विचार जाणून घेतले जातील, तेवढ्यासाठी तर बोलले जातात. विचारायला पाहिजे आणि तसं ज्ञानाची एक विशेषता. बरोबर आहे. तर ते म्हणाले की नाही आमच्या घरामध्ये कोणाचं पटत नाही, एकमेकांना बोलत नाही असं वगैरे. तर म्हणले तेच मातेच्या जवळ बसल्यावर कोणाचे कसले डाऊट्स राहत नाहीत आणि कोणाचं वैर राहत नाही. त्यामुळे ती माता अशी आहे की तुम्हाला सगळ्या संबंधातून प्रेमच देणार आहे, म्हणजे किंवा तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करणारी आहे. त्यामुळं स्वाध्यायाची परंपरा आपल्या घरामध्ये ठेवा, जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीवर पण ते संस्कार राहतील. आज सगळी मुलं बाहेर होती, मी त्यांना सांगायला लागले की आम्हा प्रवचन सांगतायत तर आतमध्ये जावा, तुम्हाला काय माहिती आहे श्रुतपंचमीबद्दल. मग आज असं इंटरेस्ट नाही राहिलं ना, काहीतरी एक पर्व आहे बाबा, असं काय एक उत्सव असायचा पूर्वी आमच्याकडं. तर असं काय पालखी काढणार सगळीकडं, एक जल्लोष असायचा, असा एक सगळ्यांच्यात उत्साह असायचा. पण असं काय आजकाल वातावरणच नाही राहिलं, त्यामुळं लोकांना पोरांना त्याचं क्रेज नाही आहे. भरपूर लोक होते, आज सकाळी लोक भरपूर होते, सगळे म्हणून ते पुढच्या पिढीला तर त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही आहे. म्हणून सांगितलं की एक आपल्यामध्ये त्याची रक्षा होण्यासाठी म्हणून सगळे मिळून स्वाध्याय करा. हो जाणा हामी
अनंत ज्ञानाचा धनी स्वाधीन जीव आहे. श्रुतज्ञान हा माझा स्वभाव नाही. मी श्रुताच्या अधीन नाही. केवल ज्ञान स्वरूपोऽहम् अखंड ज्ञान स्वरूपोऽहम् जीवोऽहम्. ओम विसर्जन. नमो हरि